लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एरजार हरिविन. सोयरे धायरे संपत्तीचे लोक, निर्वाणीचा एक पांडुरंग. बघा, आपले सोयरे धायरे भाऊबंद हे कोण आहे? हे संपत्तीचे. बघा, ज्या वेळेला आपले संपत्ती असते ना, त्यावेळेला आपले भाऊबंद, आपले नातलग आपले जळतात. आणि आपला नाश कोण करतात? आपले भाऊबंद, आपले सोयरे धायरेच करतात. बघा, आजपर्यंत रावण 33 कोटी देव ताब्यात होते. रावणाचं मुंडकं उडालं का ते पडत जाडायचं. पण त्याचा मृत्यू कशात होता? त्याच्या हृदयामध्ये अमृत कुंभी होती. आणि मग त्याला कोणी सांगितलं? बिभीषणानं रामाला सांगितलं का त्याची हृदयातली अमृतकुंभी फोड. आणि मग रामाना बाण मारला आणि त्याची अमृतकुंभी फोडली, रावण मेला. मग रावणाचा नाश कोणा केला? त्याच्या भावानं. बघा, वाली आणि सुग्रीव. वालीचं मरण कशात होतं? ताटाचे झाडं होते. एक बाणात तेवढे ताटाचे झाडं उडील त्याच्या हातानं मरण होतं. आणि त्यांनी काय केलं? आडुशाला राहून रामाना आणि वालीचा वध केला. वालीनं सांगितलं, अरे तुला मारायचं होतं ना, मला सामने येऊन का नाही मारलं? काय आमच्या दोघांचं वैर होतं, तुला मध्ये आडुशाला राहून मारायचं काय? रामापेक्षा शक्तिवान वाली होता. आणि मग तो म्हण, मी तुला जिवंत करतो. नको करू म्हण, मला तुझ्या मांडीवर मरण आलं हे उत्तम आहे. आणि त्यांनी स्वीकार केला. बघा, आज संभाजीराजे 250 किलो वजन होतं. त्यांनी 200 लढाया जिंकल्या होत्या. पहारीचा तो गड करीत होता. आणि त्याला त्याच्या मेवण्यानी गणोजी शिर्क्यांनी मोगलांक पकडून गेलं. आजपर्यंत जेवढे उदाहरणं असतील तेवढे कारणीभूत कोण ठरले? नातलग, भाऊबंद आणि सोयरेदारी. म्हणून कृपा करून आपल्या भाऊबंदापासून, आपल्या नातलगापासून सावध राहा. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जेवा सुख नाही. म्हणून आपण सावध राहा आणि आपल्या जीवाची सोडवणूक करण्याकरता त्या ईश्वराचं चिंतन करा. आपलं कोणी नाही, आपण कोणाचं नाही. हे लटिका व्यवहार सर्व संसार, वाया एरजार हरिविन. तर सावध व्हा आणि भगवंताचं चिंतन करा. आपला देव आपला आहे आणि आपल्या देवाकरता ईश्वराचे चिंतन करा, एकाग्रता करा. आणि रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. हे पटलं असं तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.